हॅलो. कालपासून आमच्या ओरल स्टार्ट झाल्या होत्या आणि काल माझा सॉरी ओरलच होती. ते ओरल आणि प्रॅक्टिकलच्या वेळेला एक असं असतं की तुम्ही ओरलचं टाईम कधी स्टार्ट होईल आणि प्रॅक्टिकलचं कोणीच सांगू शकत नाही. एक्सटर्नल कधी येते, तुम्हाला किती वेट करावं लागेल. आज तर प्रॅक्टिकल लवकर झाले बट एक्सटर्नलच 2 वाजता आले. त्याच्यानंतर बॅच वाईज ओरल वगैरे आणि आत्ता जस्ट झालं माझं सगळं. आणि बसली तरी अजून 5 वाजता DBMचं सबमिशन बाकी आहे. इंजिनिअरिंगमध्ये असं असतं की तुम्हाला एका साईनसाठी वेट करावं लागतं सबमिशनच्या वेळेला. इकडे तिकडे फ्लोअर्सवरती फिरावं लागतं. आणि मी खरं तर प्रॅक्टिकल सबमिशनवरती ब्लॉग बनवणार नव्हती, पण मी काल घरी गेली ना तर मी असं फाईल वगैरे काढून बसली होती सगळं. आणि मी मम्मीला म्हटलं की आता ही फाईल सबमिशन वगैरे होणार नाही, एक्झाम नाही किंवा काही नाही, तर मला म्हणजे मला ती सवय लागली स्टडी करायची. तर मम्मी तर ते तू मग हे सगळं शूट करायला पाहिजे ना. तर मग मी म्हटलं ठीक आहे, हां करूयात. नाही काहीच, हे लास्ट वेटिंग पिरियड आहे आमचा इंजिनिअरिंगमध्ये ओरलसाठी. सगळे बसलो आहेत अजून. आता किती वाजले? 5 वाजले आणि अजून DBMची ओरल बाकी आहे. एक्सटर्नल नाही आलेलं अजून. मी खरं तर म्हटली होती आता खूप कंटाळा येतं, एकदम असं वेगळंच वाटतं आहे. बट म्हटलं एन्जॉय करूया, लास्ट मोमेंट आहे. परत ना ओरल प्रॅक्टिकल जायचं. तर आता बसून घेतलं डायरेक्ट खाली आणि थोडं म्हटलं रीड करूयात PPT वगैरे प्रेझेंट. श्रद्धा माझी फाईल दे लवकर, माझी फाईल दे लवकर. झालं सगळं सबमिशन फायनली आणि ऑफकोर्स आता पुढे जायचं, घरी जायचं. खरं तर इतका वेळ दिवसभर ताट काढलं होतं मला, तर नंतर कंटाळा येऊन गेला होता. बट एक फक्त आठवलं की जाऊ दे लास्ट आहे, परत पुढे काय करायचं आहे म्हणून एन्जॉय करत बसली होती. तर आता फायनली मी जाते घरी. सो बाय बाय. हॅलो. आज फर्स्ट पेपर होता फायबर ऑप्टिक्सचा. ठीक, चांगलंच गेला, एवढं पण काही वाईट नाही. एक्झाम्स आणि पाऊस खूपच वेगळं कॉम्बिनेशन आहे. मला खरं तर वाटलं होतं की सकाळी खूप पाऊस येईल, त्यामुळे मी खरं तर लवकर निघाली होती पेपरसाठी आणि नंतर पाऊसच नाही आला. येस. तर आता नेक्स्ट पेपरसाठी प्रिपेअर करायचं आहे. सो बाय बाय. इंजिनिअरिंग संपेल यार माझी आता. इंजिनिअरिंग संपली. लास्ट पेपर झाला. व्हेरी व्हेरी हॅपी. माझ्या फ्रेंडने मला मेसेज केले होते की वैष्णवी तू इतके दिवस ब्लॉग का नाही टाकले. तर ह्या मंथच्या फर्स्ट वीकमध्ये तर बॉरचं चालू होतं. मी सकाळी उठलं का पहिलं यूट्यूब ओपन करायची, नंतर इंस्टाग्राम की काय चाललं आहे न्यूज, आणि नंतर मग माझ्या एक्झाम स्टार्ट होणार होता. तर मग स्टडी ऑफकोर्स. तर पप्पा म्हटले होते की ब्लॉग सध्या राहू दे, स्टडीवर फोकस कर, त्यामुळे नव्हतं टाकला मी ब्लॉग. सो फायनली माझी इंजिनिअरिंग संपली. मी जेव्हा फर्स्ट इयरला होती ना तेव्हा मला असं वाटायचं की माझी इंजिनिअरिंग कधी संपेल. फर्स्ट इयर तर मोस्टली ऑनलाईनच होतं आणि नंतर ऑफलाईन. बट मला असं वाटायचं कधी कॉलेजचा जॉब सुरू होईल वगैरे. काल फायनली इंजिनिअरिंग संपली माझे. काल जेव्हा पेपर होता, मोस्टली पेपरच्या आधी जास्त टाईम नाही भेटत, बट काल पेपर जरा लेट दिला. तर मी अशी बसली होती बेंचवर, तेव्हा पूर्ण असं सगळं साईडचं ऑब्झर्व करत होती. कारण की परत कोणी असं क्लासमध्ये बसणार नाही आहे किंवा जे फेस आत्ता दिसत आहेत ते 2 वर्षानंतर वेगळे होऊन जातील, सगळ्यांचे चेंज होऊन जाणार आहेत. मी हे सगळं ऑब्झर्व करत बसली होती. माझे फ्रेंड्स बोलत होते की आज लास्ट पेपर, आता इथून पुढे नाही काहीच एक्झाम वगैरे नाही, मोस्टली तर रिटन एक्झाम नाहीच आता. आणि जेव्हा पेपर पण झाला तेव्हा मी माझे ॲन्सर शीटकडे बघत बसली होती. मला लिटरली असं वाटत होतं की मोबाईल घ्यावा आणि फोटो काढून ठेवावा एक असं मेमरी म्हणून. आणि जेव्हा बाकीच्यांचे पेपर झाले होते तेव्हा कॉलेजच्या बाहेर फटाके वगैरे सगळे फोडायचा कार्यक्रम ऑलरेडी सुरू झाला होता. ॲट द एंड जेव्हा मी माझ्या क्लास टीचरला भेटली, माझे क्लास टीचर मला पाठीमागच्या वेळेस म्हटले होते की वैष्णवी मी तुझे ब्लॉग बघत असते आणि तू खूप छान करते, तू असेच ब्लॉग बनवत जा, नेक्स्ट जर्नीसाठी ऑल द बेस्ट केलं. आणि ते म्हटले की तुझं प्रोग्रेस कळवत जा. मला खूप छान वाटलं. आणि कारण की ह्या सेमिस्टरमध्ये मोस्टली मी कॉलेजमध्ये माझी अटेंडन्स वगैरे छान होता आणि टीचरसोबत एक छान असं बॉन्ड झालं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण तो खूप स्पेशल होता. एक्झाम झाल्यावरती ऑफकोर्स फोटोज क्लिक केले फ्रेंड्ससोबत.